काल सर्वोच्च न्यायालयामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आणि स्पीकर या बाबतीत सुनावणी झाली। एक तर पहिली गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की त्यामध्ये स्पीकर दिरंगाई करत असून स्पीकरला हे मर्यादित कालावधीत संपवायला सांगा अशी एक पिटिशन सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतर्फे दाखल करण्यात आली होती। एनसीपी मध्ये झालेल्या प्रकारानंतर एनसीपी मध्ये जुलै 2 ला दुपारी 2 वाजता शपथविधी झाला। त्यानंतर लगेच व्हिप बदलण्यात आला एनसीपी तर्फे। जुलै 2 ला डिस्क्वालिफिकेशन नोटीस 1 लोकसभा सदस्य आणि 1 राज्यसभा सदस्यांना देण्यात आली। डिस्क्वालिफिकेशन नोटीस स्पीकरला 2 तारखेलाच देण्यात आली, 9 जणांची ज्यांनी मंत्रिमंडळात सहभागी झालेला, आणि हे सगळं 21A खाली झालं। 21A चा 10 शेड्यूलचं डेफिनेशन आहे कि voluntarily giving off the membership of the party, आणि 21B हे व्हिप मानलं नाही म्हणून तुमच्यावर कारवाई करण्यात येते। शिवसेनेची याचिका ही 21A आणि 21B वर होती आणि आमची याचिका 21A वर होती। जेव्हा अफवा पसरवल्या जातात की दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत, आमचे खटलेच वेगवेगळे होते। काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश बोलत असताना त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की दोन्ही याचिकांमध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त शब्दांचा काही फरक असेल तेवढाच, पण दोन्ही याचिका 10 शेड्यूलच्या 21A प्रमाणे आहेत आणि त्यामुळेच त्या क्लब करण्यात आल्या होत्या। आता जी ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर सुद्धा एका पानाची आहे, 2 पानांची आहे, आणि त्या ऑर्डरमध्ये दोन्ही पार्टींना एकत्र करून ती ऑर्डर दिली आहे की A ला 31 डिसेंबर पर्यंत द्या आणि B ला 31 जानेवारी पर्यंत द्या। पण ह्याच्यातलं जे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वाक्य आहे, जे सर्वोच्च न्यायालयाने उच्चारलं आणि जे लाईव्ह अजूनही यूट्यूबवर किंवा कुठे अवेलेबल असेल, की ह्या दोन्ही याचिकांमध्ये काही अंतर नाही। यू हॅव टू डिसाइड ओनली ऑन 21A अँड 21B। त्याचबरोबर जो काही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली त्याच्यामध्ये या वकिलांनी सांगितलं की दिवाळी आहे, त्याच्यानंतर सेशन आहे, त्याच्यानंतर क्रिसमसची सुट्टी आहे, तर हे आम्हाला कसं काय जमेल। ते म्हणाले जमवायचं असेल तर 7 दिवसात सगळं संपवता येईल। त्याला काय फार काय म्हणाले विचार करण्यासारखं काही नाही, कारण काय हे समरी आहे, हे काही ज्युडिशियल क्रिमिनल किंवा सिव्हिल प्रोसिडिंग्स नाही आहेत, समरी प्रोसिडिंग्स आहेत। त्यामुळे 31 डिसेंबर पहिल्या वाक्याला ते म्हणाले होते, सगळे वादविवाद केले त्यांच्या म्हणजे वकिलांनी,
पण त्यांनी 31 डिसेंबर तारीख बदलली नाही. आणि जेव्हा त्यांनी 31 डिसेंबरला दोन्ही ऐका, ए पण ऐका आणि बी पण ऐका, तेव्हा यांनी थोडी कुरबुर केली की त्यांचं आत्ता चाललंय जुलै. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनीच सांगितलं जुलैमध्ये आलंय, 3 महिन्यात डिसाईड व्हायला पाहिजे होतं. तसा रोहिंटन नरिमन यांचा केशाम वर्सेस मणिपूर असेंब्ली हा जो निर्णय आहे, रिजनेबल पिरियड ऑफ टाइमचं डेफिनेशन जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही पाळलेलंच नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या टिप्पणी अध्यक्षांवर केल्या त्या काही फार म्हणजे स्पीकरचा बहुमान वाढवणारा नव्हत्या. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा वकिलांनी आक्षेप घेतला की तुम्ही स्पीकरच्या अधिकारामध्ये येत आहात, तेव्हा त्यांनी सांगितलं की ट्रायब्युनल कम्स अंडर द परव्ह्यू ऑफ सुप्रीम कोर्ट, आणि त्यामुळे त्याच्यावर हस्तक्षेप करण्याचा आमचा अधिकार आहे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं की समजा यांनी 31 डिसेंबरला निर्णय घेतला नाही तर काय, त्यांनी लगेच डिक्टेशनमध्ये सांगितलं की पहिल्या आठवड्यात ही याचिका परत बोर्डावर घ्या. म्हणजे सर्वोच्च न्यायालय 10th शेड्यूलची सँक्टिटी राहिली पाहिजे, त्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने पक्षांतर होत आहे ते पक्षांतर थांबवलं गेलं पाहिजे, या मताचं सर्वोच्च न्यायालय असं मला वाटतं. म्हणजे शिवसेनेचा निर्णय जो 31 डिसेंबरला लागेल तोच निर्णय राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला लागेल, याच्यात आता तीळ मात्र शंका घेण्याचं कारण नाही. हे जे म्हणत होते की खटले वेगवेगळे आहेत, खटले असे आहेत, खटले तसे आहेत, ते क्लबच केलेलं नाही. कालची ही ऑर्डर जी काय आलेली आहे त्या कालच्या ऑर्डरमध्ये देखील स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ए शिवसेना, बी एनसीपी अजित पवार गट, असं सांगून त्यांनी ऑर्डर डिक्टेट केली. त्याच्यामुळे मॅटर क्लबच होतं. क्लब नसतं तर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला पुकारून त्यांनी ऐकल्या नसत्या. वेगवेगळे जागा दिल्या असत्या, वेगवेगळे वेळ दिल्या असत्या. एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं ऐकून एका डिक्टेशनमध्ये सगळं संपून टाकलं आणि 31 डिसेंबर आणि 31 जानेवारी ह्याच्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. ह्याच्या एकंदर चित्रावरनं मला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये मध्यवादी निवडणुका येतील. कारण का आता जो गळफास आवळला जातोय त्याच्यातनं कोणी वाचू शकेल असं मला वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जे काही टिप्पणी केलेली आहे आणि खास करून अध्यक्षांच्या बाबतीतची टिप्पणी केलेली आहे ती फार आशादायी आहे असं मला वाटत नाही. म्हणजे अध्यक्षांचा जो आधीचा पवित्रा होता की मी अध्यक्ष आहे, मी काही करू शकेन, मला कोण विचारणारच नाही, अधिकारच नाही सर्वोच्च न्यायालयाला, ते काल त्यांनी एका वाक्यात संपून टाकलं की इट इज अ ट्रायब्युनल अँड इट कम्स अंडर सुप्रीम कोर्ट. त्यांच्या वकिलांनी हेही सांगितलं की हा प्रेसिडेंट होऊन जाईल. म्हणजे प्रेसिडेंटला काय म्हणतात मराठीत, ही परंपरा होऊन जाईल तुमच्या निर्णयाची. त्यांनी दुर्लक्ष केलं. याचा अर्थ मला हाही वाटतोय की या देशामध्ये पक्षांतर करून सरकार पाडण्याचे जे काही कार्यक्रम सुरू झालेले आहेत, एवढे वर्ष जे दिसतंय 2014 नंतर, त्याला कायमचा लगाम लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या मनात आहे. कारण का आता जर हा त्यांनी काल जो डिसिजन दिलाय की एवढ्यात संपवा, ते सांगत होते तुम्ही असं म्हणू शकत नाही, तुम्ही त्यांना संपून बघा, म्हणजे संपतो का बघा असं वगैरे. त्यांनी काही एक ऐकलं नाही आणि हे वाक्य टाकलं. हे वाक्य आता सायटेशन म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरलं जाईल.
त्यामुळे कालची झालेली सुप्रीम कोर्टाची जी काही याचिकेमध्ये जे काही झालेलं आहे ते अतिशय पॉझिटिव्ह होतं. दोघांचा आता प्रयत्न असा होता त्यांच्या वकिलांचा की शिवसेनेची याचिका ऐकायला जवळजवळ 1-1.5 वर्ष लागलं, तर आमचंही 1.5 वर्ष लागू द्या. ते सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नाही, तुम्हाला जास्तीत जास्त 1 महिना आम्ही पुढे देतो, तुम्हाला याचिका त्याच्यात संपवाव्याच लागतील. आणि डिसेंबर 31ला जे काय होईल, म्हणजे त्याच्या आधी जे काय घडेल आता उद्यापासून, ते सगळ्याच एकंदर ज्युडिशियल रिव्ह्यू त्या रिट पिटिशनचा पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय घेईल, असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मी 2(1)A डेफिनेशन वाचून दाखवतो. डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन. A. If he has voluntarily given up his membership of such political party. ज्या 9 जणांनी शपथविधी घेतला त्यांनी व्हॉलेंटरीली आपली मेंबरशिप घालवली, आपली मेंबरशिप सोडून दिली आणि आम्ही 2च्या रात्रीच त्यांचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन साईन केलेलं आहे, दाखल केलेलं आहे 9 जणांचं. त्यांनी मीटिंग 30ला घेतल्या ते सांगतात, पण आमच्या पुराव्यावरनं आम्ही साबित करू शकतो की त्यांची सगळी पत्र ही डेट नसलेली पत्र आहेत. त्यामुळे शिवसेनेचा जो निर्णय आलेला आहे, शिवसेनेच्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीलाच व्हीप आणि गटनेता नेमण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी सुनील प्रभू आणि चौधरी या दोघांच्या नेमणुका एकनाथ शिंदेंनी ठाकरेंनी उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या नेमणुकांना मान्यता दिली आणि ठाकरे शिंदे गटाने केलेल्या नेमणुका रद्द करून टाकल्या. या पोझिशनचा विचार केला तर व्हीप जो जयंत पाटील साहेबांनी अपॉइंट केला होता तोच राहील, कारण की त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आपला व्हीप नेमला. आणि पॉलिटिकल पार्टी ही 5-3 तारखेपर्यंत, कारण का 3 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अजित पवार गटातर्फे जेवढी भाषणं करण्यात आली, स्वतः अजित पवारांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत. हे सगळे ऑडिओ व्हिज्युअल एव्हिडन्सेस आहेत, त्याच्यात कुठेही खोडकाड करता येत नाही. त्याच्यामुळे 2ला जो पॉलिटिकल पार्टीची व्याख्या होती, जी स्थिती होती, राष्ट्रवादीचे अध्यक्ष तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबच होते, आजही तेच आहेत आणि उद्याही तेच राहतील. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टी ज्याच्या हातात आहे त्या क्षणी परत कोर्टाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे शिवसेनेच्या डिसिजनमध्ये की तुम्हाला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदेंना जेव्हा इलेक्शन कमिशननी धनुष्यबाण आणि पक्ष दिला, असं असून देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमचा हा निर्णय तेव्हा लागू करता येणार नाही की पार्टी तुमच्या हातात होती, पार्टी त्याच्यानंतर तुमच्या हातात आलेली आहे. त्यामुळे ज्या दिवशी ही नेमणूक झाली त्या दिवशी पार्टी तुमच्या हातात नव्हती, त्यामुळे तुमच्यावर तुम्ही गटनेते पण नाही आणि तुम्ही म्हणजे गोगावले हे व्हीप पण नाही. तेव्हा शिवसेनेच्या जजमेंटनी हे क्लिअर होतं की हा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे कालच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा खूपच उत्साहवर्धक होता आणि देशाची लोकशाही वाचावी म्हणून प्रयत्न जे सुरू झालेत त्याला कुठेतरी यश मिळेल. कोणाला डिस्क्वालिफाय करावं, कोणाचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करावं असा काय आमचा प्रयत्न नाही. पण जी लोकशाहीची थट्टा मस्करी होत होती आणि ती संपूर्ण देशात चालू होती, त्याला कुठेतरी व्यसन घालावं
हा प्रयत्नाला आता यश येतंय असं वाटतं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. कारण का माझ्या अंदाजाने जे माननीय देवेंद्र फडणवीसजी बोलले, नंतर त्यांनी सर्वासर्व केली की आम्ही त्यांना वरच्या सभागृहात घेऊ, तिथेच कुठेतरी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली की यांना अंदाज आलेला दिसतोय की डिस्क्वालिफिकेशन होणार. आता डिस्क्वालिफिकेशन होणार हे 31 डिसेंबरला जर अधिक नंबरचं झालं तर क्रेडिबिलिटीचा प्रश्न येईल. आणि जो शिवसेनेचा निर्णय लागेल तोच राष्ट्रवादीला लागेल. त्याच्यामुळे जवळजवळ 80 आमदार हे डिस्क्वालिफाय, आणि 80 आमदार एका राज्यात डिस्क्वालिफाय होणं हे त्या राज्याची पद घालवण्यासारखं. आणि महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत सोनेरी राजकीय परंपरा असलेल्या राज्यामध्ये असं घडणं हे म्हणजे मराठी माणसाचा मान कापल्यासारखं. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर ह्याचे परिणाम परत पडसाद हे निवडणुकीत उमटणार. तेव्हा याचा सगळ्याचा म्हणजे विचार करून माझ्या अंदाजाने, हे कोणाचंही हे नाही, माझं जे पॉलिटिकल रीडिंग आहे ही अस्वस्थता आमदारांमध्ये सुद्धा आहे. भले पुढची निवडणूक लढवता येईल, पण आज डिस्क्वालिफाय झालं तर वर्षभर लोकांसमोर काय तोंड दाखवणार हा प्रश्न उभा राहणारच आहे. तेव्हा म्हणून मी म्हटलं की हे सगळ्याचा विचार केल्यानंतर हे राज्य मध्यवर्ती निवडणुकांकडे किंवा राष्ट्रपती राजवटीकडे सरकतं. असं आहे की ह्या सरकारमध्ये जे कुरघोडीचं राजकारण त्याच्याने आज पूर्ण महाराष्ट्र जोडतो. त्याच्यावरती अधिक काही बोलण्यासारखं नाही. कोणीही फार सिरियस आहे असं कधीच वाटलं नाही. आता असं आहे की प्रत्येकाच्या मनात, आम्ही तर पहिल्या दिवसापासून बोलतो, पवार साहेब तर पहिल्यांदा जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि त्यांनी तिथे सांगितलं की मिळायलाच पाहिजे. पण ह्याच्यातल्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स न पाहता एखाद्या समाजाला कायम आश्वासन देत राहणं आणि त्यांच्या आशा पल्लवित करणं आणि नंतर काहीच न करणं त्याचे दुष्परिणाम आहे. याच 12 आमदारांनी आता एक आरोप लावलेला आहे की काल जी काही बीडमध्ये आणि बाकीच्या आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली त्यात असं लक्षात आलं की सगळी मुलं ही नवीन आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पेट्रोल बॉम्ब होते असं सुद्धा या आमदारांनी म्हटलं. नाही, मला जरांगे पाटलांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी एक चांगली भूमिका घेतली की एक तर पहिली गोष्ट, हल्लेखोर हे आमच्या संघटनेचे नव्हते, ते कोण होते हे शोधून काढावं. ते काय अधिक म्हणाले ते मला काही इथे बोलायचं नाही. आणि त्यांनी आज असं म्हटलेलं आहे, असं मी कुठेतरी ऐकलं की असंच जर चालू राहिलं तर मला आंदोलन मागे घ्यावं. जरांगे पाटलांचं मी अभिनंदन करतो की सामाजिक स्थिरता महाराष्ट्रात राहावी यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत ते अभिनंदनीय. पण बीडमध्ये जे काय झालं ते जरा सगळंच एकंदर म्हणजे सोळंकेंचं घर तर गावापासून 20 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे बीडचं हे जे काय आहे ते सगळं आश्चर्यकारक. म्हणून आम्ही सांगतो ना की आश्चर्यकारक आहे. आम्हाला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही. आता पोलीस करतील जे काय करायचं, पोलीसच दिसत नाही. आतापर्यंत SP ला सस्पेंड करायला पाहिजे होता. अरे घरं जळली जातात आमदारांची, उद्या त्या आमदारांना उभं जाळून टाकतील. आणि परत राजकीय नेत्यांनी हे म्हणायचं
की त्या आंदोलकांमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक घुसली आहेत, म्हणजे परत तुम्ही त्या आंदोलकांनाच बदनाम करणार. तुमच्या इंटेलिजन्सचा फेल्युअर नाही आहे का पोलिसांच्या? हे कोणीच काही बोलत नाही. खरं तर एव्हाना सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्रात अशी जाळपोळ कधीच झालेली नाही. 2-2 आमदारांची घरं जाळली जातात, हे कधीच झालेलं नाही. एका राजकीय पक्षाचं एवढं मोठं कार्यालय जाळलं जातं, ते पण राष्ट्रवादी काँग्रेसचं, ज्याच्यावर शरद पवार गटाचा ताबा आहे, नेमकं तेच जाळलं जातं. इतर अनेक पक्षांची ऑफिसेस आहेत बीडमध्ये, त्याला कुठेही हात लावला जात नाही. अशी जेव्हा परिस्थिती शहरात असते किंवा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात असते, तेव्हा तिथे पालकमंत्र्यांनी हजर राहावं असं एक अलिखित नियम आहे. पालकमंत्री कशासाठी असतो? तो पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो, कारण का त्या सगळ्यांची देखरेख करण्यासाठीच तुम्ही पालकत्व स्वीकारलेलं असतं. आणि ह्या जे काही दुर्दैवी घटना घडल्या तेव्हा पालकमंत्री कुठे नव्हते, मुक्तपणाने सगळे फिरत होते, कोणाला अटकावही केला जात नव्हता. 2-2 घरं जळल्यानंतर तुम्ही संचारबंदी लावता. संचारबंदी खरी तर लगेच लावायला पाहिजे होती बीडची एकंदर परिस्थिती बघता. त्यामुळे हे सगळं जे काही घडलं ते अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने काळिमा फासणारं आहे. अकार्यक्षम सरकार ही फोडाफोडी करून बनवलेल्या सरकारची ही अशी अवस्था होते, कारण का कोणाचंही मन जुळलेलं नसतं. एकमेकांवरती कायम संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. हा काय करतोय, तो काय करतोय, तो काय बोलतोय, ह्याच्याकडेच अधिकचं लक्ष असतं. महाराष्ट्रात कोण काय बोलतंय ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. त्यामुळे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेट यांची ही शांततेची जबाबदारी होती. तुम्ही बीडमध्ये संचारबंदी लावायला उशीर का केलात याचं उत्तर महाराष्ट्र विचारेल. आणि जे जरांगे पाटलांनी म्हटलंय त्याला माझा पाठिंबा आहे की माझे कार्यकर्ते हे करू शकत नाहीत. आणि आम्ही आता परत विनंती करतो आहोत की जरांगे पाटलांनी हीच भूमिका घ्यावी, आपलं आंदोलन असंच चालू ठेवावं. पण त्यांनी जी टोकाची भूमिका घेतली आहे की जेवायचं नाही, पाणी प्यायचं नाही, तरी त्यांनी पाण्याचे 2 घोट प्यावेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. आणि त्याचा निरोपही त्यांना आम्ही पाठवलेला आहे. माझा कोणावर आरोप नाही, फक्त जरांगे पाटील जे बोलले ते मी ते बोलून दाखवले. याचा तपास सरकारने करावा ना. जेव्हा सोळंके सारखे आमदार आरोप करतात की माझ्या तालुक्यातला एकही माणूस नव्हता, तेव्हा हे गांभीर्याने घ्यावं लागेल ना. प्रकाश सोळंके तर आम्हाला सोडून गेलेले. मला त्याच्यावर बोलायचंय. एक दुसरा महत्वाचा राष्ट्रीय प्रश्न उभा राहिला आहे, ज्याच्याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागतं. या देशातल्या 6 नेत्यांना, महुआ मित्रा, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, प्रियांका चतुर्वेदी, अशा 6 नेत्यांना ईमेल आलेले आहेत. त्यांच्या आय मेसेजवर आलेला आहे की स्टेट स्पॉन्सर्ड, माझं ट्विटवर स्टेट स्पॉन्सर्ड हॅकिंग झालेलं आहे आणि तुमचे फोन हॅक करण्यात आलेले आहेत बाय प्रोफेशनल हॅकर्स.
ह्याचा अर्थ की कुठली तरी यंत्रणा वापरून किंवा पेगॅसस सारखं एखादं नवीन सॉफ्टवेअर स्पायवेअर वापरून या सगळ्या लोकांच्या डाटा बाहेर काढण्यात आलेले आहेत. म्हणजे फोटोज, त्यांनी कोणाशी काय बोलले आहेत, हे सगळं बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. जगामध्ये जेव्हा जेव्हा असं घडलेलं आहे स्पाईक, तेव्हा तेव्हा त्या राजकीय नेतृत्वाला त्याचे भोग भोगावे लागले आहेत. ते रिचर्ड निक्सन असोत, हेनरी किसिंजर असोत किंवा कर्नाटकाचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे असोत. ते फोन टॅपिंगमध्ये होते, ते तर त्याच्यावरती गेले. फोन टॅपिंग तर होतच, म्हणजे सगळ्यांचंच फोन टॅपिंग होत असतं आणि ते तर पुराव्यानेशी सिद्ध झालेलं आहे. आणि आपण ते फार हलक्याने घेतो, आपण त्याला गांभीर्याने बघतच नाही. पण एखाद्याच्या प्रायव्हसीमध्ये जाणं हे असंविधानिक आहे हे आपण मानायलाच तयार नाही. म्हणजे एखादा पब्लिक फिगर सार्वजनिक आयुष्यामध्ये ज्याचं आयुष्य आहे त्याला काही व्यक्तिगत जीवनच नाही असा अर्थ नाही. अलर्ट, state sponsored attackers may be targeting your iPhone. Apple believes you are being targeted by state sponsored. स्टेट म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की ॲपलला काय म्हणायचं. स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स हू आर ट्राईंग टू रिमोटली कॉम्प्रोमाइज द आयफोन असोसिएटेड विथ युअर ॲपल ID. These attackers are likely targeting you individually because of who you are or what you do. If your device is compromised by the state-sponsored attacker, they may be able to remotely access your sensitive data, communications, or even the camera and the microphone. While it's possible this is a false alarm, please take this warning seriously. हे असे त्यांनी महुआ मित्राला पाठवलेले आहेत, सीताराम येचुरीला पाठवलेत, राघव छड्डाला पाठवलेले आहेत, अनेक नेत्यांना त्यांनी हे पाठवलेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हटलं की स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स आर टार्गेटिंग आयफोन. आयफोन हा आत्तापर्यंत सर्वात सुरक्षित मानला जायचा, तो देखील असुरक्षित करण्याचं काम भारतामध्ये झालं. ते अमेरिकेमध्ये नाही झालं, ते कुठल्याही जगाच्या कुठल्याही राष्ट्रामध्ये झालं नाही, पण ते भारतामध्ये झालं. म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होत असतील तिथल्या विरोधी पक्ष नेत्यांचे तर फोन टॅप तर 100% होत असतील. तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे की आमचे सुद्धा फोन टॅप होत आहेत. म्हणजे एकंदर लोकशाही ची हत्या करण्याचं काम व्यवस्थेतर्फे करण्यात येत आहे. आणि त्यामुळे हा गंभीर राजकीय प्रश्न आहे. त्याच्यावरती सर्व राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा. जर राज्य व्यवस्थेतर्फे हॅकर्स हॅक करत असतील तर मग ह्याच्यावर केंद्रातले जे काही मोठे नेते आहेत त्यांनी विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्यायला हवा. आणि महाराष्ट्राच्या सद्यस्थितीला हे राज्य सरकार, त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे सगळेच मंत्री जबाबदार असल्या कारणाने राज्य सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट इथे लागू करावी केंद्राने, अशी मी मागणी करतो. हॅकिंग हे होतच. आणि पेगॅसिस हे 2017 साली मी पहिल्यांदा आरोप केला होता पेगॅसिसचा. त्याला कोणीही गांभीर्याने घेतलं नाही आणि अजूनही गांभीर्याने घेत नाही. इस्रायलला जेव्हा आपले अधिकारी गेले तेव्हा इस्रायलला ते पेगॅसिसचं प्रशिक्षण घ्यायलाच गेले होते. महाराष्ट्राचे जे 12 अधिकारी गेले होते ते 12 अधिकारी हे पेगॅसिसच्या लोकांशी भेटले होते. याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. पेगॅसिस सारखे स्पायवेअर तुम्ही वापरता आणि लोकांच्या वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करायला बघता, अशी सरकारं ही लोकशाहीला घातक आहेत.
आईफोन पर एक स्टेट No, I would. चार तर माझे तोंड, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, महुआ मित्रा, राघव छड्डा, प्रियंका चतुर्वेदी. नहीं, आईफोन ने कुछ नेताओं को मैसेज भेजा है कि आपका फोन स्टेट स्पॉन्सर्ड हैकिंग हो रही है और आप सावधान रहें. हमको ऐसा पता चला है कि तुम्हारे फोन हैक हुए हैं. ये जब एप्पल बता रहा है तो इसका मतलब कहीं और, वो खुद कहते हैं कि स्टेट स्पॉन्सर्ड, इसका अंग्रेजी में मतलब होता है कि सरकार स्पॉन्सर. तो ये बहुत ही घातक अवस्था है. गणतंत्र में ऐसा होना वो गणतंत्र को शोभा नहीं देता है. हमारे जो कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशंस है उसमें हम मान के चलते हैं कि प्राइवेसी हमारा अधिकार है. मैं समाज जीवन में हूं, इसका मतलब मुझे व्यक्तिगत जीवन का कोई अधिकार ही नहीं. इस बात को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने भी बनने से इनकार कर दिया था. राइट टू प्राइवेसी, राइट टू स्पीक, ये सब है ना कॉन्स्टिट्यूशन. इसके बावजूद और सरकार किसी को बदनाम करने के लिए, किसी को कानूनी घेरे में लेने के लिए, हमारे खिलाफ बात कर रहे हैं, इसके लिए रोकने के लिए अगर ऐसे हथियारों का इस्तेमाल करेगा तो मुझे लगता है कि गणतंत्र का भारत में अब कोई मतलब नहीं रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.